त्याचा आहे, हो की नाही. पवित्रता पण अंगात असली पाहिजे. आणि ध हा धैर्यतेचा आहे, नि हा निर्माल्यतेचा आहे. आणि एवढे जर सगळे गुण साधकाच्या ठिकाणी असले बरं का, सुरुवातीच्या साधनेपासून जर तो निघाला, रियाज, गांभीर्यता, धैर्यता, निपुणता वगैरे हे सगळे गुण त्याच्या ठिकाणी जर असले, तर सुरुवातीचा सा जर हा साधनेचा असेल, तर शेवटचा सा हा साध्याचा झाल्याशिवाय राहत नाही. असं शेवटचा सा हा साध्याचा होतोच असं. त्याच्यामुळं ह्या सारेगम पधनीचा विषय आपलं फार मोठं शास्त्र आहे. आणि गायनशास्त्र हे गायनाचे अंगी रंगी शक्ती अद्भुत हे अंगी. गायनामध्ये फार अद्भुत शक्ती, इतकी अद्भुत शक्ती की गायनाच्या जोरावरती फक्त आपल्याला भगवंत भेटू शकतो. तर मग ते तानसेन जे होते इतके उत्कृष्ट गायक होते की ते राजाच्या एका अकबराच्या कोणी सांगता हिंदू राजांच्या वगैरे जिथं असेल तिथं असेल, परंतु ते एका राजाच्या दरबारात गायकी करायचे. आणि ते जर गायकी करायला लागले तर दीप राग जर त्यांनी गायला, थोडा वेळ कमी आपल्याकडं, दीप राग जर त्यांनी गायला तर दिवे लागायचे, मेघमल्हार लागला तर पाऊस पडायचा, मृग राग जर त्यांनी गायला तर हरणी दरबारात पळत येत होते माणसापर्यंत. इतकं त्यांच्या गायनात काय होती, ताकद होती. आणि मग एकदा त्यांना कळलं की वृंदावन मध्ये कोणतरी एक मोठे साधू राहिलाय. मग ते दीपराग वगैरे त्यांनी एकदा त्यांच्या जे विरोधक होते त्यांनी आता असे चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक हे ठरलेलेच आहे की नाही. रस्ता जर चांगला असेल, खड्डे नसले तर गतिरोधक असल्याशिवाय राहत नाही. आणि माणूस किती चांगला असू द्या, विरोधक झाल्याशिवाय राहत नाही. आणि ते विवेकानंदांचं एक वाक्य आहे की जोपर्यंत आपल्याला विरोधक तयार होत नाही तोपर्यंत समजायचं आपण चांगल्या मार्गाने जात नाही, आहे की नाही. ज्या दिवशी आपण चांगल्या मार्गाने जायला लागलो त्या दिवशी समजायचं विरोधक तयार झालेत. हो, एखाद्याने जर माळ घातली, हा आता आयुष्यभर हाणल्या आणि आता घातली का माळ, आहे की नाही. शेवटच्या दिवशी एखादा जर बिचारा भजनाला येऊन उभं राहिला, हा आयुष्यभर नको ते कुठं नाही केले ना, आता लागले भजनाला, करून करून भागले आणि पुढं असं ते सगळ्यांचाच पाठ आहे बघा. तर तो तानसेन जे होता ते एकदम उत्कृष्ट गायक. मग ते गाता गाता एकदा तो वृंदावन मध्ये गेला आणि वृंदावन मध्ये त्याला असं वाटलं की आता मी फारच मोठा. आणि एक कुंभनदास नावाचे त्यांचे एक शिष्य होते वगैरे, फार मोठा प्रसंग आहे, मी तुम्हाला थोडा धावता सांगतो. तर ते त्याच्या आगमाग थोडं असं इकडे तिकडे थोडं थांबायचे आणि मग ते त्याची सेवा वगैरे करायचे. पण मग ते एका बाकी बिहारीच्या मंदिरामध्ये त्यांना गायनाचं सांगितलं आणि तानसेनने मग ते सुरू केले, राग एकावर एक राग, एकावर एक राग, एकावर एक राग. पण देवाला लागली झोप यायला. काय झालं, झोप यायला लागली. मग त्या पुजारी जे होते ते साक्षात देवासोबत बोलत होते. त्या काळचे पुजारी पण असे होते, हो की नाही. हो, ते वैद्यबुवा जे पुजारी असायचे त्यांना काय म्हणतात, वैद्य म्हणतात. आज सुरू आता वैद्य तसं डॉक्टरला पण म्हणतात, पण वैद्यबुवा असं म्हणायचे. आमचे एक संस्थेत शिक्षक होऊन गेले, पांडुरंग बुवा वैद्य, ऐक नाही. ते एक वाक्य बोलायचे बरं का, गुरुनाम गुरु. आता त्यांचं आठवलं म्हणून सांगतो. ते म्हणायचे, वैद्यात वैद्य, पांडुरंग वैद्य आणि इतर वैद्य हंतात नैवेद्य, ते असं म्हणायचे. त्यांच्या गुरुवाऱ्याचं आठवलं का सांगितलं पाहिजे, तेवढं त्यांचं आपल्याला स्मरण होतं, हो की नाही. वा. तर ते गायला लागले. मग ते देव लागला झोपायला. देव म्हणले हे भरपूर गाते. पण मग ते पुजारीला कळालं. पुजारी म्हणले, हो तानसेनजी तुम्ही बाजूला व्हा. म्हणे का, देवाला झोपायला लागले तुम्ही, गंध रागरागीने गायला लागले, पण ते देवाला माझ्या येणं म्हणे. असं मग आता कोण गाय म्हणे, ही गाय हे कुंभनदास नाही का, याला काय येतं, हात माझी सेवा करतो म्हणे. पण कुंभनदासजी यावं पुढे या म्हणे. आणि महाराजजी कुंभनदासजीने स्वर लावला. स्वर लावला असा हळूहळू हळू, रागरागीने काही येत नव्हतं. पण देवाची कृपा अशी होती, काही काही मंडळींचं असं आहे बरं का महाराज, सबळे महाराज, त्यांना रागरागीने काही माहित नसतं. पण ते एखाद्या समोरचं म्हणायला लागला का ते त्याच्या मागे बरोबर म्हणतात. शिकले नाही, काही नाही, काही नाही, पुढे काही नाही, काही नाही, पण समोरचं म्हणायला लागला ना त्याच्या मागे ते बरोबर म्हणणार म्हणजे म्हणणार. आणि काही काहींचं असं आहे, तयारी खूप राहते पण आवाजात गोडवा नाही. काहींचा गोडवा इतका, आता ते वेगळं आहे पण ते सांगत नाही मी. तर ते कुंभनदासजी बसले आणि ते गायला लागले ना, देव लागले ना डोलायला, बघा डोलायला लागले असे. मग डोलायला लागल्यानंतर देवाचे ते सगळे पगडीवरले फुलं बिलं सगळीकडे पडायला लागले. आणि देवाची ती मूर्तीच हालायला लागली वृंदावन मधली. लोक म्हणले, अरे बापरे काय चमत्कार आहे, जगातला गायक म्हणे तानसेन, तो आणला तर देव झोपायला लागला. आणि आपल्या गावातले कुंभनदास गायला लागले तर मूर्ती हलायला लागली. काय कमाल आहे बुवा. म्हणे आपल्या गावातले बघा, हो की नाही, आपल्या गावातले असून आपल्याला किंमत कळत नाही. बऱ्याच वेळा असंच होतं,
गावातल्या माणसाची आहे की नाही किंमत गावात कळतच नाही. गावातल्या माणसाची किंमत बाहेर आणि बाहेरच्या माणसाची किंमत गावात. हे सूत्र ठरलेलंच आहे पहिल्यापासून. मग त्यांना ते तानसेनचं होते. आता गायनाचा कार्यक्रम वगैरे झाला मग त्यांना एक बक्षीस दिलं. बक्षीस काय दिलं? रेशमी वस्त्र त्या काळचं. आणि आता आम्ही ते बाबा ऋषिकेशला अध्ययनाला असताना आमचे गुरुजी होते तर ते विरक्ताचे होते तर त्यांना काही ते घेतच नव्हते. असे म्हणजे पैशाला वगैरे शिवतच नव्हते. पैशाला शिवले का 3 दिवस उपवास करायचे, संन्यासीचे नियम पाळायचे, खिशात लावून सुद्धा नाही, न रोटीत खायचं, याच्यावर झोपायचं. पण त्यांना एका शिष्याने त्यांच्या ते काश्मीरला राहिला होता आणि तिकडे महाराज जे असे कपडे त्या फेटा राहतो त्याचं काय ना वेलवेटचे म्हणा ते फेटा कोसला ते कोसला कापड कोसल्याचे म्हणा ते असं एक रेशीम ते किडा राहतो ते त्याचे स्वेटर वगैरे बनते 80 हजारापर्यंत किंमत राहते त्यांची. मग त्यांना एका जणांनी ते रेशमी वस्त्र देण्याकरता आणलं तर ते इतकं रेशमी वस्त्र महाग राहतं. मग तसं ते तानसेनला काय केलं, ते रेशमी वस्त्राची एक शाल दिली, सगळ्यात महाग शाल, आणि त्याच्यात अशी एक फुटकी कवडी ठेवली. काय ठेवलं? फुटकी कवडी ठेवली. आणि फुटकी कवडी अशी रेशमी वस्त्र आणि फुटकी कवडी मग त्यांना बक्षीस दिलं. मग ते तानसेननं बघितलं म्हणे अरे रेशमी वस्त्र तर 80 हजाराचं वस्त्र आहे, मध्ये तर खूप काही असेल म्हणे. मग मध्ये बघितलं काय होतं? फुटकी कवडी. म्हणे यार वरून तर इतकं भारी, ह्यो तर शालीतून जोडा आणला म्हणे आता, आहे की नाही असं. मग ते तानसेनं त्या पुजारींना विचारलं की बाबा मला हे तुम्ही असं का केलं? ते म्हणे तुम्ही जगातले सगळ्यात उत्कृष्ट गायक आहे. काय? जगातले सगळ्यात उत्कृष्ट गायक आहे म्हणून तुम्हाला रेशमी वस्त्र, पण तुमच्या गायकीत भाव नाही म्हणे, भाव. आणि भावाशिवाय गायन कवडीच्या मोल आहे म्हणे, कवडीच्या मोल, म्हणून तुम्हाला त्याच्यात कवडी दिली. ओके ना. एका ठिकाणी फार गोड वर्णन आहे. त्यांनी सांगितलं राजाला जर आकाळायचं असेल तर कलेने आकाळावं, राजाला जर आकाळायचं असेल तर कलेने आकाळावं, बायकोला जर आकाळायचं असेल तर पैशाने आकाळावं, धनेन कांता. शत्रूला जर आकाळायचं असेल तर कपटाने आकाळावं, मित्राला जर आकाळायचं असेल तर सत्याने आकाळावं, पुत्राला जर आकाळायचं असेल तर क्षमेने आकाळावं, मोक्षाला जर आकाळायचं असेल तर ज्ञानाने आकाळावं, आणि देवाला जर आकाळायचं असेल तर भावाने आकाळावं. भाव बळे आकळे एरवी नाकळे. देव कशाने आकळतो? भावानेच आकळत जातो. त्याच्यामुळे अनेक तुम्हाला सांगते तर भावेशिव विद्यते देवे देवो नचे पाशाने न मृण्मये. ओके ना. स्पष्ट करा पहिले सर. विठाल विठाल भावेषु विद्यते देवो न पाशाने न मृण्मये. हा देव जर अनेक भाव बळे आकाळे एरविना कळे किंवा भावे न देवम कलया नरेंद्र कपटे न शत्रू धने न कांता कपटे न शत्रू सत्ये न मित्र कृपया च पुत्र ज्ञानेन मोक्ष वशमानयन्ति. शास्त्रकार सांगतात की बाबांनो जर देव आकळायचा असेल तर भावाशिवाय देव आकळतो, इतर ठिकाणी आकळला जात नाही. आणि हे साधन कसं आहे? सुलभ साधन आहे. हो की नाही. तुकोबराय सांगतात तुझं भावा आहे देव, तरी हा उपाय कसा आहे? सुलभ उपाय म्हणे. मग ज्या अर्थी तुकोबराय सांगतात हा उपाय सुलभ आहे त्या अर्थी काही अवघड पण उपाय असले पाहिजे, पण त्या अवघडात काही तुम्हाला सांगत नाही. आणि हा पूर्ण अभंग ज्ञानपर पण लावता येतो बरं का, नामपर लावता येतो, भक्तीपर लावता येतो, फक्त लावणारा असलं पाहिजे, कांदे लावणारा नाही बरं का, कांदे लावणारा. हो की नाही. नामपर कसा लावायचा लगेच सांगतो. शुद्ध करून या चित्त भावे गीत गावे. हो की नाही. चित्त शुद्ध झाल्याशिवाय तुम्हाला भावनेने गीत गाता येत नाही. मग गीत जर गायचं असेल तर कोणतं गायचं? रामकृष्ण गीती गात रामकृष्ण गीती गात टाळची पोळ्या वाजवीत टाळची पोळ्या वाजवीत. हो की नाही. गीत गायचं असेल तर कोणतं गीत आहे? रामकृष्ण गीते. मग रामकृष्ण गीत कसं गायचं, काय गायचं? मग राम म्हणजे काय आहे नाही. रम्यते योगी अस्मिन स राम अशी ते शब्दाची उत्पत्ती सांगितली जाते. रमू क्रीडायाम नावाचा एक धातू आहे. कोणता धातू आहे? आता धातू जर सांगितले तुम्ही काय असो तर त्याच्यापासून घय प्रत्यय गेला का राम शब्द तयार होत असतो. डुक्रिय करणे नावाचा एक धातू आहे, त्याच्यापासून एक प्रत्यय वगैरे होतो, मग कृष्ण शब्द तयार होतो. ते काय अवघड तुम्हाला सांगित नाही. आता व्याकरण ते आता लोकांना शिकरण कळण पण व्याकरण कळणार नाही, आहे की नाही. असं आहे ते. आता पण आम्हाला संस्थेत पाठ घेता नाही
किंवा हे असे सगळे सूत्र वगैरे सांगावं लागते. धर्मक्षेत्र, कुरुक्षेत्र, धर्म म्हणजे काय, तर धारयते अस्मिन्स धर्म वगैरे असं सगळं चिंतन करावं लागतं. मग न्यायाचं त्याच्यावर काय मत, योगाचं काय मत, सांख्याचं काय मत, असे सगळे मत. पण ते इतर ठिकाणी सांगावं लागतं, तिथं नाही. पण हे जरा पहिल्यापासून कीर्तनकाराचं, चांगलं कीर्तनकाराचं गाव आहे. आदरणीय महाराजांनी मला सांगितलं की या गावात मोठमोठ्या सगळ्या संस्थेच्या गुरुवाराची सेवा झालेली आहे, सगळे मोठमोठे लोकांचे आहे. मग आम्हाला असं वाटतं जर ऐकणार वर्ग असं नसो तर तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. तुकोबराय सांगतात की हा उपाय हा सुलभ आहे. तर मग याचा अर्थ अवघड सुद्धा काही उपाय असले पाहिजे. मग आहे ज्ञान आहे, कर्म आहे, योग आहे, पण याने काय आपण जाऊ शकत नाही का? ज्ञानाचा अधिकारी वेगळा, कर्माचा अधिकारी वेगळा, उपासण्याचा अधिकारी वेगळा, हो की नाही? ज्ञानाचा अधिकारी ज्याने या जन्मी पूर्वजन्मी मल आणि काय निष्काम कर्म, निष्काम उपासना साधना केली असून वगैरे, हो की नाही, तो सगळा जर बघितला तर तो ज्ञानाचा अधिकारी. कर्माचा अधिकारी विद्वान असावा, आरती असावा, जिज्ञासू असावा, समर्थ असावा वगैरे वगैरे आहे. तर हे काय आपण कोणी नाही. मग शेवट सांगतात मस्तक अनेकांचे कानी गुणदोष मनाना, आणि बाबा इतरांचे गुणदोष तुझ्या कानावरती येऊ देऊ नको, हो की नाही? असा अभंगाचा बराच भावार्थ आहे. अगोदर आपण सगळे एकदा प्रेमाने भजन करा. तुम्हाला जरा झोपा येऊ लागल्या आहे की नाही, भजन करा. नंतर उर्वरित थोडा अभंग बघू आणि लगेच मी तुम्हाला सेवा बरोबर संभवतो बघा, हो की नाही? विठोबा